उद्या होणाऱ्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावर कर्नाटक सरकारची बंदी, कायदा सुव्यवस्थेचं कारण देत यंदा संमेलनाला नाकारली परवानगी। सीमा भागातील प्रश्न मिटू नयेत ही काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका, एकीकरण समितीच्या महामेळाव्यावरील बंदीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सोक्षमोक्ष लावावा, कर्नाटक सरकारच्या एकीकरण समितीच्या महामेळाव्यावरील बंदीवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। बीडमध्ये माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला खळबळून जाग, अंबाजोगाईतील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा प्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला यश, काळम्मादेवी धरणाची गळती बंद करण्याच्या कामाला जानेवारीत सुरुवात होणार। एबीपी माझाने वारंवार काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा मुद्दा लावून धरला होता। नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे हिंदू तरुणाला करण्यात आलेल्या मारहाणीचा हिंदू संघटनांकडून निषेध, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात सकल हिंदू संघटनेच्या वतीने आंदोलन, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन। मुंबई नागपूर जुन्या महामार्गावरील खडकपूर्णा नदीच्या पुलाला भगदाड, पुलावरून जीवघेणी वाहतूक सुरू, पुलाची दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता। नाताळसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, अहमदाबाद ते थिवीम आणि थिवीम ते अहमदाबाद दरम्यानची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय। विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासाच्या काही तास आधी तिकीट खरेदी केल्यास ते तिकीट नियमित दरातच मिळणार। फ्लाईटच्या 24 तास आधी तिकिटाचे दर वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे अधिकार एअरलाईन्सकडून काढून घेतले। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यात 3 वर्षात 65 नवीन विमानं दाखल होणार, विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।